जे बोलतोय त्याला उत्तर द्या ना। जतचा कारखाना तुम्ही 40 कोटी रुपये मध्ये घेतला। जतच्या कारखान्याची जमीन आहे 250 एकर। आता तिथं दर चालू आहे किती? मी 5 म्हटलो, पण मला डॉक्टर आरडी म्हणले अरे तिथं 10-15 लाख रुपये दर चालू आहे मेन रोडचा। आतला सरासरी 5 न धरला 250 एकराचे पैसे झाले किती? तुम्ही आता सांगलीत राहता, 5 लाख रुपये जर गुंठा जमीन पकडली तर एका एकराचे 2 कोटी रुपये झाले आणि 250चे 500 कोटी झाले। म्हणजे हा धंदा बरा नाही का जयंत पाटलाचा? एकदम गरीब तोंड करून गोड गोड बोलून जर 500 कोटीची प्रॉपर्टी, ती पण सभासदांची, ती पण दुष्काळी तालुक्यातली। अरे दुष्काळी तालुक्याला तुम्ही काही दिलं नाही आणि जे लोकांनी उभा केलं ते ढापलं। मग हा नालायकपणा किती आहे? म्हणजे माझ्याकडे लक्ष देऊ नका ह्याचं उत्तर द्या ना। 40 कोटी रुपये तुम्ही जतचा कारखाना ढापला, कारखान्याचं व्हॅल्युएशन वेगळं, तुम्ही जमिनीचे जेवढे पैसे झाले तो का घेतला कारखाना? कशासाठी घेतला? तो सभासदांचा राहावा यासाठी का नाही प्रयत्न केला? बरं आता त्या पुढे जाऊन महाकालीचं नुसतं 140 कोटीचं कर्ज आहे आणि बँकेनं कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे। जमीन विक्रीला ज्याला परवानगी दिली आहे त्यांनी दर काढलाय 35 लाख रुपये गुंठा। आता कवठेमंकाळचा महाकाली कारखाना शहरात आहे, एसटी स्टँडला लागून त्यांची जागा आहे। आता कुठल्याही शहरात गेलं तर एसटी स्टँडला सगळ्यात हायेस्ट दर असतात। आता 35 लाख रुपये गुंठ्यानं जर विचार केला आणि प्लॉट पाडून 30 गुंठे 28 ते 30 गुंठे विक्रीला मिळत आहेत, 35 जाऊ द्या 30 न हिशोब धरला तर 9 कोटी रुपये एका एकराचे होत आहेत। 140 कोटी फेडायचे म्हणले, 20 एकर जमीन विकली तर आणखी 40 कोटी रुपये कारखान्यात शिल्लक राहत आहेत। जयंतरावचं म्हणणं काय? बंद पाडा आणि मी तो विकत घेणार। जमीन किती आहे? 280 एकर। आता हा विषय 1000 कोटीच्या पुढे जातोय म्हणून मी विरोध करतोय ना। ह्याला उत्तर देऊ द्या ना त्यांनी। 5 वर्ष कारखाना बंद पाडण्याचं कारण काय? जयंतरावच्या फक्त षडयंत्रामुळं हा कारखाना बंद पडलेला आहे। 140 कोटी त्या कारखान्याला देणं किरकोळ विषय आहे। तुम्ही परवानगी तर दिली आहे, 20 एकर विकून टाका, 140 कोटी तुमचं भरून घ्या, 40 कोटी त्यांच्या खात्यावर ठेवा, कारखाना सभासदांचा राहू द्या। मी हे म्हणतोय, ह्याचं उत्तर तुम्ही विचारा ना जयंत पाटलाला। बरं आमचा मानगंगा सहकारी साखर कारखाना, जयंत पाटील बँकेचा मेन आहे हे तर तुम्हाला मान्य आहे। ते म्हणून माझा बँकेचा काय संबंध? अरे आता सगळं मग कारखाना जयंत पाटलाला कसे मिळते? बँकेचा आणि जयंत पाटलाचा संबंध नाही तर मग जतचा कारखाना जयंत पाटलाला का मिळाला? माननीय संभाजीराव पवार आप्पा यांचा कारखाना जयंत पाटलाला का मिळाला? महाकालीवरती डोळा काय? दुसरा कोण का असं काही घेत नाही? बरं आमच्या इथली मानगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे, 227 एकर जमीन आहे। मला राग काय आहे? धनगर समाजानं जमीन दिलेली आहे 1 रुपया न घेता। 2 महिने झाले आमची लोक तिथं दस्त शोधतायत, दस्त सापडत नाही। जमीन खरेदी झाले का नाही झाले ह्याच्यावर पण आता डाऊट आहे तुमच्याशी मी बोलत असताना। उद्या सापडला तर मला माहित नाही। मी आज तुमच्यासोबत बोलत असताना मानगंगा सहकारी